धर्म आणि प्रजेचं कल्याण साधण्याची शक्ती प्रदान कर. हा मंत्र राज्याभिषेकावेळी राजाला दैवी शक्ती, न्यायबुद्धी आणि लोककल्याणाची प्रेरणा यावी म्हणून म्हटला गेला आहे. सन 1674 पवित्र भव्य आणि दुर्गम असा रायगड किल्ला. याच रायगडावर स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. काशीचे विद्वान दादा भट्ट यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात राज्याभिषेक विधी संपन्न झाला. सुवर्ण सिंहासनावर विराजमान होतात छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे पुत्र संभाजी आणि ते सपत्नीक दादा भट्टांसहित मावळ्यांसह आपल्या आसनावर विराजमान होत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हा क्षण होता, हा फक्त राज्याचा सोहळा नव्हता. हा क्षण होता परकीय सत्तेवरील विजय. हा क्षण होता स्वराज्याच्या विजयाचा. हा क्षण होता हिंदवी साम्राज्याची घोषणा करण्याचा. तोफांची सलामी, शंखनाद, ढोल ताशांचा गजर, जय भवानी जय शिवाजीच्या नादात रायगड गंगोरून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन होऊन ते विराजमान झालेले आहे. ओम अस्य श्रीमद राज्याभिषेक कर्मणः श्री छत्रपती शिवाजी महाराजस्य धर्म संस्थापनार्थम प्रजापालनार्थम स्वराज्य सिद्धार्थम च इमं संकल्पम करिष्यामि. याचा अर्थ आहे धर्मरक्षण, प्रजापालन, स्वराज्य स्थापनेसाठी हा राज्याभिषेक संकल्प केला जात आहे. पुढे आहे अभिषेक. त्यांच्यावर जलाभिषेक करतानाचा मंत्र आहे ओम आपो हिष्ठा मयो भुवः तान ऊर्जे दधातन महे रणाय चक्षसे. हा मंत्र ऋग्वेदामध्ये राज्याभिषेकासाठी प्रचलित आहे. याचा अर्थ होतो हे पवित्र जल या राजाला शक्ती, तेज आणि सामर्थ्य प्रदान करू. त्यानंतर महाराजांना जो राज्याधिकार प्राप्त केला त्यासाठी मंत्र आहे ओम इमं राजानं वरुणो दधातु इंद्रः सोमो वरुणः सविता सनो राजा भवतु धर्मसेवी प्रजाहिते निरतः सदा. याचा अर्थ आहे या देवतानो या राजाला धर्मप्रिय, न्यायी आणि प्रजाहितदक्ष बनवा. त्यानंतर आहे जेव्हा शिवाजी महाराजांनी त्याचा मुकुट धारण केला तो क्षण, त्यावेळी जो मंत्र आहे तो असा आहे ओम सिंहासनाधीरूढो धोसी छत्रम धारयसी मस्तके धर्मेण पालय प्रजा सर्वा एष धर्म सनातनः. याचा अर्थ आहे तू सिंहासनावर आरूढ झालास, आता धर्माने सर्व प्रजेचे पालन कर. शेवटचा आहे जय जयकार मंत्र, जो की अभिषेक पूर्ण झाल्यावर म्हटला जातो. जय जय महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, धर्म राज्य प्रवर्तक, हिंदवी स्वराज्य संस्थापक. यानंतर हा सोहळा संपन्न झाल्यानंतर आपली जी राज्याभिषेक मुद्रा आहे त्याच्यावरचा जो श्लोक आहे प्रतिभा चंद्रलेखेव वरदेष्टुर विश्ववंदिता शास्तुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. या एका श्लोकात संपूर्ण राज्य सामावलं आहे. प्रतिभेश चंद्रलेखेव, जशी वाढत्या चंद्रकोरीसारखी ही मुद्रा दिवसेंदिवस तेजस्वी होत जाईल. वरदेष्टुर विश्ववंदिता, जिचा गौरव संपूर्ण विश्व करेल. शाहस्तुनो शिवशैषा, शहाजी राजांचा पुत्र शिवाजी, एषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी शोभून दिसते. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा वेळेच्या अभावी आम्ही शॉर्टमध्ये सादर केलेला आहे. यानंतर ज्यावेळी शिवाजी महाराजांचा महायज्ञ झाला आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी प्रजेला उद्देशून त्यानंतर प्रतिज्ञा होईल. हॅलो
आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गज अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान वेष्टित अष्टवधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. शिवराज्याभिषेक संपन्न झाला आहे. महाराजांच्या मस्तकावर मुकुट धारण केल्यानंतर महाराजांनी प्रजेला एक वचन प्रदान केलं. ते असं आहे, महाराज म्हणाले की लक्षात ठेवा, हा मुकुट माझ्या डोक्यावर नाही, तो तुमच्या विश्वासावर आहे. मी राजा नाही, मी राजा म्हणून नाही, सेवक म्हणून राज्य करीन. तुमचा धर्म, तुमचा सन्मान आणि तुमचे कष्ट हीच माझी खरी संपत्ती आहे. शेतकऱ्याच्या शेतात मी अन्याय येऊ देणार नाही. आई बहिणींच्या सन्मानावरती मी कुणालाही हात उचलू देणार नाही. गरीब, दुबळा, उपेक्षित हा माझा पाहुणा नाही, तो माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. जो न्याय मागेल त्याला न्याय मिळेल, जो अन्याय करेल त्याला शिक्षा मिळेल. कारण हे स्वराज्य धर्मावर चालेल, दहशतीवर नाही. आजपासून ही माती माझी नाही, ती आपली आहे. हा मुकुट माझा नाही, तो तुमचा आहे. आणि हे स्वराज्य फक्त इतिहासात नाही, ते तुमच्या रक्ता रक्तात जिवंत राहील. शेवटी जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय हिंदवी स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद.